विदर्भातील भेंडवळ येथे 350 वर्षांची परंपरा असलेली घट मांडणी पार पडली असून यात आगामी वर्षातील पाऊस, पिके आणि देशाच्या राजकीय स्थितीचे भाकीत वर्तवण्यात आले। पुण्यात जमीन गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त एसीपीने एका व्यावसायिकाची 2,40,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वतःसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल झालाय। प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक उद्यापासून बेमुदत संपावर जात असल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे। मुंबई गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला तृतीयपंथी बनवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला पांजरपोळ जंक्शन येथून अटक केली आहे। कल्याणमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिलेल्या नाश्त्यावरून झालेल्या वादातून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना सर्वांसमोर कानशिलात लगावली। नागपुरात धार्मिक चालीरीतींचे पालन करण्याचा तरुणींवर दबाव आणल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी फिकर फाउंडेशनच्या रियाज काझी याला पोलिसांनी अटक केली आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील एका 7 वर्षीय देवांशचा मृतदेह पडक्या वाड्यात टायरमध्ये लपवलेल्या अवस्थेत आढळला असून या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। शिर्डीतील कैलास बापू कोते आणि त्यांच्या पत्नीने स्वतःला मुलगी नसतानाही गेल्या 25 वर्षात 2500हून अधिक गरीब मुलींचे कन्यादान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। अमरावतीच्या परतवाडा येथे एका 22 वर्षीय तरुणाने 65 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिला लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।